हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर मस्तपैकी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मस्तपैकी मेदू वडे बनवलेले आहेत. एकदम कमी तेलकट आहेत आणि छान रेसिपी आहे. आपण नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. तर झटपट असे मस्तपैकी बनवणार आहोत आपण मेदू वडे. जास्त साहित्य लागत नाही, फक्त 2 बटाटे आणि तांदळाचं पीठ या ठिकाणी मी वापर केलेला आहे. तर संपूर्ण रेसिपी बघा. तर या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहे शिजून, बघू शकता तुम्ही. त्याचे साल काढून घेतलेला आहे मी. मस्तपैकी एका भांड्यामध्ये काय करायचं आहे, किसणी घ्यायची आहे आणि बटाटे पूर्णपणे त्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहे. या पद्धतीने बटाटे किसले की एकदम बारीक बारीक त्याच्या स्लाइस पडतात आणि त्याच्या गिठुळ्या राहत नाही अजिबात. आपल्याला ज्यावेळेस आपण तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस, म्हणून आपला बटाटा हा आपल्याला किसून घ्यायचा आहे. मस्तपैकी बटाटा हा आपला किसून घ्यायचा आहे या पद्धतीने. दोन्ही बटाटे मी मस्तपैकी किसून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. एकदम असं पीठ टाकायचं नाही. आपल्याला जेवढं आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स होईल तेवढंच पीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि असं मस्तपैकी दाबून असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे ते पीठ. जसं आपण चपातीला पीठ मळतो असं मस्तपैकी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि दाबून असं पीठ आपल्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडं थोडं करून पीठ त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मला 1 वाटीभर पीठ लागलेलं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे. बटाट्यामध्येच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने मस्तपैकी पीठ आपलं मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त पातळही नाही, लय घट्टही नाही, मिडियम प्रमाणामध्ये आपलं मस्तपैकी पीठ आपलं एकदम परफेक्ट असं मळून झालेलं आहे. आता यामध्ये काय ॲड करायचं, तर 1 चमचा जिरं, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा, कढीपत्त्याची 4-5 पानं बारीक चिरून घेतलेली, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ती टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी ते एकजीव करून पुन्हा येतं आपल्याला एखादा मिनिटभर आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. मस्तपैकी असं मुठीने असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे साहित्य ते पूर्णपणे एकजीव होतील. असं मस्तपैकी असं दाबून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे पीठ. मस्तपैकी आपला गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामुळं काय होतं, आपले मेदू वडे एकदम सॉफ्ट तयार होतात. आणि मस्तपैकी 10 ते 15 सेकंद आपल्याला पुन्हा एकदा ते असं मस्तपैकी त्याला चोळून घ्यायचं आहे तेल. पीठ आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. 5 मिनिटासाठी मी ते बाजूला असं मुरून देण्यासाठी ठेवणार आहे. आणि बघा 5 मिनिटं झालेली आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी आपले उडीद वडे तयार करून घ्यायचे आहे. गोल गोळा घ्यायचा आणि मस्तपैकी आपल्याला असं थोडासा असा चपटा करायचा आणि बोटाने त्याला होल करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने परफेक्ट आपला मेदूवडा तयार होतो. पुन्हा एकदा असा गोळा घ्यायचा. झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे, जास्त काहीच मेहनत लागत नाही. थोडासा असा दाबून घ्यायचा आणि मस्तपैकी आपल्याला तो होल पाडून घ्यायचा आहे. परफेक्ट असा मेदूवडा आपला तयार होता तांदळाचं पीठ आणि बटाट्यापासून. तर ही एकदा रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा. चॅनलला अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण मेदू वडे मी तयार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट असे तयार झालेले आहेत. आता आपण ते बाजूला ठेवून देणार आहोत. शेंगदाण्याची चटणी तयार करून घेणार आहोत. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्तपैकी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे, 5-6 लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी. मस्तपैकी त्याचं वाटण तयार करून घ्यायचं एकदम बारीक मिक्सरला.
वाटण तयार करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट असं मस्तपैकी बारीक वाटण तयार करून झालेले आहे. या ठिकाणी चटणी आपली तयार झालेली आहे. आता ती आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. संपूर्ण चटणी काढून घेतलेली आहे. थोडंसं एखादा चमचाभर पाणी त्याच्यामध्ये जे मिक्सरला लागलेलं आहे आपलं चटणीचं वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते चटणीमध्ये ॲड करून द्यायचं. मस्तपैकी परफेक्ट अशी शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे. आता चटणीला तडका आपल्याला द्यावाच लागणार. तर चटणीला तडका देण्यासाठी छोट्या कढईमध्ये मस्तपैकी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल मस्तपैकी गरम झालं की 1 चमचा त्याच्यामध्ये जाईल मोहरी. मोहरी मस्तपैकी फुलली की त्याच्यामध्ये जाईल 1 चमचा जिरं. जिरं आणि मोहरी मस्तपैकी तडतडली की त्याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या मी अशा मधून कापून घेतलेल्या आहेत. बघू शकता मस्तपैकी तडका आपला बसलेला आहे. आता आपल्याला चटणीवरती तडका तो टाकून घ्यायचा आहे. मस्त आणि छानपैकी तडका बसलेला आहे. चटणीवरती टाकून घेतल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो. खायला पण ही चटणी मेदूवड्या सांगते एकदम सुंदर आणि छान लागते. ते एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परफेक्ट चटणी तयार झालेली आहे. मेदूवडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आधी हाय फ्लेमवरती तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक एक करून मेदूवडे सोडून घ्यायचे आहेत. मेदूवडे सोडले की आपल्याला मिडियम गॅसवरती ते मेदूवडे तळून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुमच्या पॅनमध्ये किती मेदूवडे बसतात तेवढेच टाका, कारण फुलण्यासाठी त्याला पूर्णपणे स्पेस लागतो म्हणून. या ठिकाणी माझ्या पॅनमध्ये 5 मेदूवडे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता हळूहळू मेदूवडे असे मस्तपैकी फुलून वरती यायला लागलेले आहेत. एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. फुलून मस्तपैकी आपल्याला मेदू वडेवरती आलेले आहे. आता ते आपल्याला पूर्णपणे दुसऱ्या बाजूने पलटी मारून तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही करू शकता. दोन्ही बाजूनी मस्तपैकी आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी मस्तपैकी मेदूवडे तळून झालेले आहे आणि मस्तपैकी त्याला रंगही सुरेख आणि छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी रेसिपी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा मस्त आणि छान रेसिपींसाठी. आता पूर्णपणे आपले मेदूवडे तळून झालेले आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये ते काढून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही आधीचे जसे मेदूवडे तळले तसेच हे मेदूवडे पण मस्तपैकी तळून घेणार आहोत. अलगद असे आपले मस्तपैकी पॅनमध्ये सोडायचे आहेत. संपूर्ण मेदूवडे माझे तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट वगैरे काही झालेले नाही. मस्तपैकी आणि छान रेसिपी तयार झालेली आहे. तांदूळ आणि बटाट्यापासून, तांदूळाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून मस्तपैकी मेदूवडे तयार झालेले आहे. आणि चटणी रेसिपी छान आहे. घाई गडबडीमध्ये आपण सकाळच्या वेळेस काय करावं असं टेन्शन राहतं, तर मस्तपैकी ही रेसिपी नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा. मस्त आणि छान झालेले आहे. कुठं क्रॅक पण गेलेले नाही, चिरलेले पण नाही, फुटलेले पण नाही. एकदम मस्त आणि छान रेसिपी आहे. वरून जरी मस्तपैकी असे आपल्याला कुरकुरीत आणि कडक जरी वाटले असले तर आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे. खाताना पण एकदम मस्तपैकी असे कुरकुरीत लागतात. चटणीबरोबर तर खायला मज्जाच वेगळी आहे. कमी तेलकट झालेले आहे. तुम्ही बघू शकता. एकदा घरी नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. संपूर्ण माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.